उरतंय असं कळलं की खोदकाम करावंच लागतं ना. बरोबर आहे तुझं. रेट टाकली मी त्यांच्या घरावर. अरे वा. नव्हते दोघं घरात आणि काही सापडलंही नाही. सापडायला पाहिजे होतं. तर तुझ्या हाती ते लागले असते तर किमान निर्दोष सिद्ध तरी झाले असते. काय म्हणजे प्रश्नांची उत्तरं दिली असती, पटली असती तर निर्दोष सिद्ध झाले असते, मग माझं खरं ठरलं असतं. आणि पुरावेच मिळाले असते त्यांच्या अगेन्स्ट तर तू करेक्टच आहेस. ऐक ना, तू विरुद्ध मी असं काही नाहीये. अरे आपलं मोटिव्ह सेम आहे, गोल सेम आहे आपला. मी काय म्हणते विजय, तू या लोकांना इतक्या जवळून ओळखतोस म्हणून विचारते, यांनी कोणाच्या तरी प्रेशर खाली येऊन असं काही केलं असेल का? म्हणजे बघ ना, वैजयंतीने जेव्हा तुझ्या विरोधात स्टेटमेंट दिलं होतं तेव्हा तिने ते कोणाच्या तरी प्रेशर खाली येऊन दिलं होतं असं आपलं तुझं म्हणणं होतं. तसंच यांचंही असलं तर असू शकेल, पण आता मी काही सांगू शकत नाही. काय माझं पण डोकं सुन्न झालंय. हो रे, माझंही खूप असं जड झालंय. पण ऐक, तू जास्त लोड घेऊ नकोस. आणि मुळात आपण आपल्या मनातलं एकमेकांसमोर बोलून चिडचिड करून सगळं बाहेर काढतो. हे ऍक्च्युली हे बरं आहे. चांगलंय चांगलंय है ना? स्ट्रेस जातो याच्यात. एकदम. मॅडम, रॉबिन डिसिकाचं मोबाईल लोकेशन ट्रेस झालंय. सानिया, आज मी इथेच थांबतो, तू घरी जा. नको ना बाबा, मी थांबते. ती जर काही बोलली तर? अगं मी आहे ना, आहे. प्लीज बाबा, मी थांबते ना. सानिया आहे बघ, वाद नको उगाच. आपलं काय ठरलं होतं, आपण आलटून पालटून घरी थांबणार. सोसायटीतल्या लोकांना दिसलं तर त्याप्रमाणे मी काल थांबलो होतो ना. बऱ्याच लोकांनी मला बघितलं. आता तू थांब. समजा त्या दरम्यान कोणीतरी चौकशीला आलं तर सगळं काही नॉर्मल आहे असंच वाटायला हवं ना. मग थांब तू. सानिया, अगं आपण हे सगळं करताना खूप मोठी रिस्क घेतली. आपण जर कॅल्क्युलेटिव्ह नाही राहिलो, ह्या अशा बारीक बारीक लॉजिकल गोष्टींमध्ये दुर्लक्ष केलं तर आपण केलेली सगळी मेहनत फुकट जाईल. आपल्याला काही एक माहिती मिळणार नाही आणि मग तो सूड वगैरे सगळं बाजूलाच राहिला. आपल्याला सूड घेता येणार नाही. चालेल का तुला? नाही. नाही ना, मग जा तू घरी, मी इथे थांबतो. ठीक आहे, मी जाते. हा हा, आणि अजून एक, बाई ना वेडी पिशी झाली आहे बाबा. उगाच डिवचू नकोस तिला. कारण आतापर्यंत आपण दोघांविरुद्ध एक असे आहोत ना, म्हणून पुरून उरलोय तिला. यापुढे ती काय करेल ना त्यावर तिचाही ताबा उरलेला नाहीये. ठीक आहे, जा तू, सांभाळून घरी जा. हा, मी बघतो काय. काळजी घे बाबा. हो. कुठे? नॅशनल पार्क. आणि फोन चालू आहे अजून? हो मॅडम. बघितलंस विजय, कसे आहेत रे. म्हणजे इन अ वे तू म्हणतोयस ते बरोबर आहे. खूप साधी माणसं आहे ती. या साध्या माणसांना एवढी साधी गोष्ट कळली नाही की आपण एखाद्या बाईला जेव्हा किडनॅप करतोय तेव्हा तिचा मोबाईल आपण बंद केला पाहिजे. पोलीस हुशार असतात, ते मोबाईलचा माग काढत काढत आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. इतकी साधी गोष्ट कळली नाही. चल सलमान. मी पण येतो. कशाला? साधे उंदीर येते, यांना पकडायला एवढा फौजफाटा कशाला? अकॅडमीमध्ये सांगितलं होतं की कुठल्याही शत्रूला कमी लेखायचं नाही. नाही, ते उंदीर आहेत, मान्य आहे, पण एक उंदीर सुद्धा खूप नुकसान करू शकतो ना मॅडम. तो कुठल्या खाचखळग्यांमध्ये जाऊन काय काय नुकसान करू शकतो हे आपण नाही सांगू शकत ना. त्यामुळे उंदराला जरी पकडायचं असेल मॅडम तर एका बाजूला पिंजरा लावावा लागणार, एका बाजूला तो चिकट पुठ्ठा ठेवावा लागणार, एका बाजूला विष घातलेला बटाटा ठेवावा लागणार, तर तो एवढा उंदीर पकडला जाईल. आपण सगळ्यांनी जाणं महत्वाचं आहे.
सानिया, बाबा कुठे गेलेत ग? बाहेर गेलेत का? काय झालं? अगं वैजंतीबद्दल तुला काही कळलं का? का? अगं पोलीस आले होते. पोलीस? तुला माहित नाही? का आले होते पोलीस? अगं माहित नाही, बिल्डिंग मध्ये सगळ्या मुलांनी ओरडून ओरडून सांगितलं. मी आपलं काळजीने विचारलं तुला. ठीक आहे, मी बघते. मी जाईन पोलीस स्टेशन मध्ये विचारायला. बरं बरं. खरंच हे लोकेशन आहे का? टेक टीमने हेच लोकेशन सांगितलंय. इथेच सापडेल रॉबिनचा फोन आणि ऑब्व्हियसली रॉबिन सुद्धा. पण मॅडम ही किडनॅप करण्याची जागा नाहीये. म्हणजे छोटा मो बडी बात मॅडम, एवढ्या ओपन ठिकाणी कोण कोणाला कशासाठी किडनॅप करून ठेवेल ना? म्हणजे बघा ना, मोकळं आहे सगळं. एवढी बेसिक गोष्ट मला सुद्धा कळते सलमान, पण चौगुलेंना कळत नाही ना. हा म्हणतोय त्यानुसार ते काही सराईत गुन्हेगार नाहीये आणि मला तर वाटतं त्यांचे कॉमन सेन्सचे पण जरा इश्यूजच आहेत. उड़ता हुआ भाला. भैया चलो चलो चलो. किधर जा? मैं बताती हूँ आपको, अभी चलो आप प्लीज, जल्दी. इथेच सापडणार आहे रॉबिन. लेट्स स्प्रेड आउट अँड मूव्ह. इकडे शोध, इकडे शोध. महेश इकडे बस. सगळे नीट ऐका. फोनची रिंग ऐकू येते का? मॅडम फोन सापडला. वंडरफुल. गुड जॉब सलमान. हे बघून तुम्हाला आनंद झालाय? ऑफकोर्स. हे कारण मला काळजी वाटते. का? रॉबिनचा फोन सापडला. रॉबिन कुठे? बाबा बाबा, आपल्या घरावर पोलिसांची रेड पडली आहे. काय? हो, मी बाहेरूनच बघितलं आणि धावत आले सांगायला. अरे बापरे, म्हणजे पोलिसांना नक्की कळलं असणार की रॉबिन गायब आहे ते आणि ती आपल्या ताब्यात असणार. आता काय करायचं? तर काय करायचं ते माहिती नाही. आपल्या घटिका भरल्या आहेत आता. ही जर वेळेत आता मोडली नाही ना तर आपण गाडले जाऊ एवढं नक्की. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है.
जिसका जीवन पानी है मछली उधर की रानी. हाय देवयानी, आठवले का मी त्या दिवशी घरी आले होते तुमच्या. छान वेलकम केलंस माझं. आणि त्या दिवशी मी तुला माझं नाव नव्हतं सांगितलं. मी मोहिनी दुभाषी, मॅरिड आणि मग डिवोर्स्ड. मोहिनी नाईक होते आधी, आणि जर विजयने लग्न केलं असतं तर मोहिनी विजय भोसले. बट ते झालं नाही, म्हणून तू आज इथेस. काय मॅडम, अपडेट काही? आतापर्यंत तुमच्या कन्व्हिक्शनने सगळं करत आलो. नाही चांगलंच आहे. त्यानंतर तुमच्याच गायडन्सने जाऊ द्या. टेक टीमला इन्फॉर्म केलंय. महेंद्र आणि सानिया दोघांच्याही फोनचं लोकेशन ट्रेस करायला सांगितलं. त्यांना वाटतं हे खूप हुशार आहेत, पण हे सापडणार आणि मलाच सापडणार. मॅडम, आणखी 2 फोन सापडले. नाही, हा महेंद्रचा आहे आणि हा फोन सानियाचा आहे. अरे शाबास, तिघही आले. महेंद्र, सानिया, रॉबिन. फोन सापडले ना तिघांचे. काय मॅडम, याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? हरकत नाही, मी सांगतो. ड्यू रिस्पेक्ट. विषय असा आहे, त्यांनी त्यांच्या फोनची ट्रेल इथे संपवली. मुद्दाम. कारण त्यांना माहित होतं पोलीस सगळ्यात आधी काय सर्च करणार, लोकेशन. आपल्याला त्यांनी मूर्ख बनवलंय. आणि म्हणून सांगतो मॅडम, तुम्हाला हे सानिया आणि महेंद्र चौगुले जितके मूर्ख वाटतात तितके ते मूर्ख नाही आहेत. काळजी करण्याचं कारण नाही. आपण जी पावलं उचललीत ना, ती फुल प्रूफ आहेत. मुख्य म्हणजे आपले फोन्स. बाबा, आपण नॅशनल पार्कला का आलोय? म्हणजे माझा फोन का घेतला तू? चीप थीव्स, माझा फोन द्या. हे मात्र तुम्ही बरोबर बोललात ना मॅडम. आम्ही चीप चोर आहोत आणि तुम्ही मोठे चोर आहात. सानिया, हॅलो ग. आता आपल्याला पोलीस शोधू शकणार नाहीत. निदान मोबाईल लोकेशन वरून तर नाहीच. सोडणार नाही मी तुम्हाला सोडणार नाही. आय डिस्ट्रॉय यू. मेलेलं कोंबडं कधी आगीला भीत नसतं मॅडम. फक्त एकच प्रॉब्लेम आहे. आता कसला प्रॉब्लेम? आता
आपल्याला घरी जाता येणार नाही, कारण ज्या क्षणी आपण घरात पाऊल ठेवू त्या क्षणी आपण पकडले जाऊ. जोपर्यंत रॉबिन सगळं काही सांगत नाही तोपर्यंत हेच आपलं घर. चल जाऊन बोलूया तिच्याशी. एकदम करेक्ट बोललात मॅडम तुम्ही, बरोबर बोललात. आम्ही सामान्य माणसं, मिडल क्लास सामान्य माणसं, आम्ही तुमचं काहीही करू शकणार नाही. आता हेच बघा ना, तुम्हाला इथे आणल्यापासून आम्ही तुम्हाला हात तरी लावलाय का? लावलाय नाही. आणि मला हेही माहिती आहे माझ्या बायकोच्या खुनामध्ये तुमचा प्रत्यक्षपणे काही सहभाग नाही, पण माझ्या बायकोने जे भोगलं ना त्यात तुमचा मोठा वाटा आहे. तुम्ही जबाबदार आहात त्याला. तिला नदीत ढकलून देणारा हात जरी तुझा नसला ना तरी तिच्या डोक्याचा ताबा घेऊन तिला नदीच्या काठापर्यंत नेणारं डोकं हे तुझं आहे, मान्य कर. त्यामुळे या सगळ्याच्या पाठी जी कोणी माणसं आहेत त्यांची नावं सांगा. तुम्ही नावं सांगा, आम्ही लगेच तुम्हाला इथून सोडून देऊ आणि जिवंत जाऊ देऊ. काय तो कॉन्फिडन्स होता? काय काय म्हणाला होता? काय? हा, दे विल हंट यू टू डेथ अँड किल यू लाईक डॉग्स, हो ना? हा हा. असं काही झालेलं नाहीये, कोणी आलेलं नाहीये इकडे. पण सरांशी बोलू, त्यांना सांगू काय? सरांशी बोलू? काय बोलू? तू इथं काय, तू घरी जा यार. नाही मला माहिती आहे तुला शर्मिलानी पाठवलं असणार. माझ्याकडे ऑलरेडी खूप काम आहे, मी अजिबात घरी येणार आहे. प्लीज. विजय, देवी घरी आली नाही. देवयानी? हो, ती सकाळी गेली नव्हती का मैत्रिणीकडून, तिथून परत आली नाही अजून. आता मी काय तिला आणायला जायचंय? नाही अरे, तिने निघताना आंटींना फोन केला होता, पण त्याला झाले आता 4 तास. आंटींनाही टेन्शन आलंय, ती घरी आली नाहीये, मलाही काही सुचत नाही. तू प्लीज घरी चल. पॅनिक होऊ नकोस. ठीक आहे, आपण घरी जाऊ, शर्मिलाशी आधी बोलू. भूषणधर, तू एकटी का आलीस? फोन केला असतास मला. तुझा फोनही लागत नाहीये. चल. मी आहे. बघा, आमचं जे काही नुकसान व्हायचं ना ते ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतोय, तुम्ही जर बोलला नाहीत ना काही ते, तर आम्ही हे सगळं असंच चालू ठेवू. माझ्या आईने आतापर्यंत जे सहन केलं ना त्याच्यापेक्षा जास्ती त्रास दे. तुला कळलं ना? कारण अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय करणारा जास्ती दुबळा असतो. बाबा बाबा सोड मला. बाबा किती वाजता फोन आला होता? 8:24चा इनकमिंग कॉल आहे. आणि काय बोलली ती? नॉर्मलच, म्हणजे जेवण झालंय, मी जास्त आता काही खाणार नाही. पण त्यानंतर तिचा फोनही नाही आणि ती नाही. पण मुळात तिला लोकलनी पाठवलंच का ना? अरे मी म्हटलं होतं तिला की आपल्या ओळखीच्या रिक्षावाल्याला घेऊन जा म्हणून, तो टॅक्सीत बसवून देईल. आणि येताना फोन कर त्याला, तो येईल बांद्र्यापर्यंत. पण नाही ऐकलं तिने. मी म्हणाले होते की ट्रेननी नको जाऊस, गर्दी असते, तुला सवय नाहीये. पण म्हणाली एवढं काही नाही, जमेल मला. दादाला आता काय उत्तर देऊ की तुझी मुलगी आलेली अजून घरी? सांगत होते तिला गावाला पाठव म्हणून. ठीक आहे शर्मिला, मला एवढंच सांग, ती तिच्या कुठल्या मैत्रिणीकडे गेलीये? म्हणजे तिने सांगितलं नाही तुला? मला माहित असतं तर मी का विचारला असता हा प्रश्न? मला सांगितलंय
राणी निकम नाव आहे तिचं. महालक्ष्मीला हॉस्टेल काहीतरी असं म्हणत होती ती. हा, वुमेन्स वर्किंग हॉस्टेल महालक्ष्मी.